वेलकम वन अँड ऑल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जे तुमचं एम एच नर्सिंग सीईटी 2026 आहे. एम एच नर्सिंग सीईटी 2026 मध्ये तुम्हाला 12वीच्या कुठल्या चॅप्टर मधनं किती एमसीक्यूज येण्याची शक्यता आहे ते मी तुम्हाला आज इन ब्रीफ सांगणार आहे. या ठिकाणी जर 12वीला बघायला गेलो आपण तर या ठिकाणी 12वी टोटल तुम्हाला किती चॅप्टर आहेत? 15 चॅप्टर आहेत. आणि जर मी बोलायला गेलो तर या ठिकाणी जो बायोलॉजी हा सब्जेक्ट आहे, हा बायोलॉजी सब्जेक्ट किती मार्काला विचारला जाणार आहे? 20 मार्काला विचारला जाणार आहे. 20 मार्काला तुम्हाला किती एमसीक्यूज विचारले जातील? 20 एमसीक्यूज विचारले जातील. 20 एमसीक्यूज कुठे मिळणार आहे? तर तुमचं 11th प्लस 12th बायोलॉजी, 11th प्लस 12th बायोलॉजी मध्ये तुम्हाला दोघं एकत्र करून एकूण किती प्रश्न विचारले जाणार आहेत? 20 प्रश्न विचारले जाणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची गोष्ट अशी की आता चॅप्टर तर खूप दिलेले आहेत, 15, आणि ते जर एक मी बोलायला गेलो तर असे चॅप्टर आहेत आणि तुम्हाला ठराविक चॅप्टर मधून एमसीक्यू विचारले जातील. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घ्या कुठल्या चॅप्टर मध्ये कुठले एमसीक्यू येण्याची शक्यता जास्त असते. तर सगळ्यात आधी येते रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्स. या ठिकाणाहून तुम्हाला 2 एमसीक्यूज येण्याची दाट शक्यता आहे, कारण की लोअर प्लांट्स आणि हायर प्लांट्स मध्ये रिप्रोडक्शन जे आहे याच्यामध्ये मोस्ट कॉमन एमसीक्यूज बनत असतात, ते तुम्हाला विचारले जातील. या ठिकाणी रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर अॅनिमल, या ठिकाणी रिप्रोडक्शन जे अॅनिमल्स मध्ये होतं ते विचारलं जाईल तुम्हाला. या ठिकाणाहून तुम्हाला एक एमसीक्यू हा विचारला जाईल. नंतर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन म्हणजे जेनेटिक्स. जेनेटिक्स मध्ये पण तुम्हाला साधारणतः 2 एमसीक्यूज बघायला मिळतील. दोनाच्या जवळपास एमसीक्यूज जेनेटिक्स मध्ये विचारले जात असतात. नंतर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, हे देखील 1 एमसीक्यू या ठिकाणी विचारला जाईल. नंतर ओरिजिन अँड इव्हॅल्युएशन ऑफ लाईफ, या ठिकाणाहून 2 एमसीक्यूज बनत असतात, तर या ठिकाणाहून 2 एमसीक्यूज तुम्हाला विचारले जाऊ शकतात. प्लांट वॉटरचं रिलेशन याला जास्त वेटेज नाही राहील. याच्यामध्ये तुम्हाला जास्त जास्त विचारला गेला तर बहुतेक एक एमसीक्यू तुम्हाला विचारला जाईल. पुढे पुढे आपण बघून घेऊया प्लांट ग्रोथ अँड मिनरल अँड न्यूट्रिशन. याच्यामध्ये देखील तुम्हाला 2 एमसीक्यूज विचारले जातील. खूप इम्पॉर्टंट आहे. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, याच्यामध्ये तुम्हाला 1 फिक्स एमसीक्यू राहील. 1 फिक्स एमसीक्यू राहील. 1 फिक्स एमसीक्यूज कोणाकोणासाठी राहील? तर या ठिकाणी रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन मध्ये 2 पार्ट्स पडतात. या ठिकाणी रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन मध्ये 2 पार्ट्स पडतात. पहिल्या पार्ट मध्ये येतो तुमचं हार्ट आणि दुसऱ्या पार्ट मध्ये येईल तुमचं ब्लड. तर हे दोघेही मिळून तुम्हाला एक एमसीक्यू किंवा 2 एमसीक्यू, एक एमसीक्यू ब्लडवर, एक एमसीक्यू हार्टवर, असे 2 एमसीक्यू तुम्हाला जे आहे ते रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन मध्ये बघायला मिळतील. पुढच्या चॅप्टरकडे आपण जाऊया. चॅप्टर आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. या ठिकाणाहून तुम्हाला एक एमसीक्यू हा विचारला जाईल. नंतर ह्युमन हेल्थ अँड डिसीज, याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि या चॅप्टर मध्ये तुम्हाला 2 एमसीक्यूज विचारलेच जातील. त्यामुळे या चॅप्टरला थोडं बारकाईनं तुम्हाला बघावं लागेल. नंतर एनहान्समेंट अँड फूड प्रोडक्शन, मोस्ट म्हणजे या ठिकाणी जास्त एमसीक्यूज राहणार नाही, जास्त वेटेजवाला चॅप्टर नाही, तरी एक एमसीक्यूज तुम्हाला याच्यावर देखील विचारला जाईल. बायोटेक्नॉलॉजी, ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन, हे दोघेही चॅप्टर मिळून तुम्हाला एक एमसीक्यू, म्हणजे या दोघींपैकी एका चॅप्टरला एक एमसीक्यूज पडेल. इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो, बायोडायव्हर्सिटी कन्व्हर्सेशन, सेम इथे पण एक एमसीक्यूज पडेल तुम्हाला. एक एमसीक्यूज पडेल, दोघं पण चॅप्टर मिळून एक एमसीक्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण आजच्या एरियामध्ये बघितलं. काय बघितलं आपण आजच्या एरियामध्ये? तुमचं 12th बायोलॉजी आहे, तर 12th बायोलॉजीचं आपण आज काय बघितलं? चॅप्टर 20 वेटेज कशासाठी? तर एनएच नर्सिंग सीईटी 2026 साठी. असंच तुम्हाला जर सीईटी संदर्भात कंटेंट हवं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये जो तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, तो व्हॉट्सअप ग्रुप सर्वांना काय करायचं आहे? तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. कोकण
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं जे तुमचं क्लास 12th आहे, 12वीचे जे बायोलॉजी आहे, त्या 12वीच्या बायोलॉजीच्या जे टेक्स्टबुक आहे, त्या टेक्स्टबुक मधनं तुम्हाला एमएच नर्सिंग सीईटी 2026च्या परीक्षेसाठी कुठल्या टॉपिकला किती वेटेज राहील किंवा कुठल्या चॅप्टर मधनं किती प्रश्न विचारले जातील या संदर्भातील माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. त्या संबंधीचे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीनं आपण पूर्ण चॅप्टर बघितले आणि मागच्या व्हिडिओमध्ये त्या चॅप्टरमध्ये आपण काय बघितलं, कुठल्या चॅप्टरला किती एमसीक्यू विचारले जातील ते इन ब्रीफ बघितलं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, जे तुमच्या क्लास 11चं आहे, क्लास 11चं जे आहे त्यामध्ये तुम्हाला कुठकुठले चॅप्टर विचारले जाऊ शकतात ते मी तुम्हाला इन ब्रीफ या ठिकाणी सांगणार आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तुमचं टेक्स्टबुक, तर या ठिकाणी टेक्स्टबुक ओपन केल्यानंतर 11वीच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला एकूण 16 चॅप्टर आहेत. एकूण 16 चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी 11th मध्ये आहेत. आणि जर 12th बोलायला गेलो मी, 12th मध्ये तुम्हाला एकूण 15 चॅप्टर आहे. असे एकूण 31 चॅप्टर आहेत तुम्हाला 11 प्लस 12th मिळून. ओके, तुमच्या 11 प्लस तुमच्या 12th एकूण मिळून 11th किती चॅप्टर दिलेले तुम्हाला 16 आणि तुमच्या 12th किती चॅप्टर दिलेले तुम्हाला 15. असे एकूण किती चॅप्टर झाले, 31 चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी 11th आणि 12th मिळून तुम्हाला 31 चॅप्टर राहतील. आणि जर बोलायला गेलो 31 चॅप्टर मध्ये तुम्हाला एमसीक्यूज किती विचारले जाणार आहेत, तर एमसीक्यूज तुमचे राहतील 20. चॅप्टर किती आहेत 31 आणि एमसीक्यूज किती आहेत तुम्हाला 20 आहेत. मग या ठिकाणी आता प्रश्न निर्माण होतो की सर 31 चॅप्टर त्याच्यापैकी म्हणजे 11 चॅप्टर असे राहतील ज्याच्यामधनं एकही एमसीक्यू विचारला जाणार नाही किंवा एमसीक्यू विचारला जाणार नाही. त्या हिशोबाने आपण काय करू, आज चॅप्टर वाईज वेटेज बघू, कुठल्या चॅप्टरला किती एमसीक्यू विचारले जाण्याची शक्यता असते, एक्सपेक्टेशन्स असतात, आपण ते बघणार आहोत. कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चॅप्टरला वेटेज देऊन अभ्यास करायचा असतो किंवा चॅप्टर म्हणजे ज्या चॅप्टरवरती जास्त प्रश्न विचारले जातात त्या चॅप्टरचे काही विद्यार्थी जास्त अभ्यास करत असतात, त्या चॅप्टरकडे जास्त फोकस करत असतात. त्या हिशोबाने तुमचा अभ्यास हा तुम्हाला सोपा व्हायला पाहिजे, सोपा जायला पाहिजे, म्हणून आपण काय करणार आहोत, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन ब्रीफ सांगणार आहे कुठल्या चॅप्टरला किती वेटेज द्यायचं आहे. सुरुवात करूया पहिल्या चॅप्टरनं, ज्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ड. लिव्हिंग वर्ड मध्ये तुम्हाला एक एमसीक्यू साधारणतः बघायला मिळतो. नंतर सिस्टेमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, याला काही जास्त वेटेज द्यायची गरज नाही. किंगडम ॲनिमॅलिया आणि किंगडम प्लांटी दोघींचाही मिळून तुम्हाला एक एमसीक्यू विचारला जाईल. दोघेही चॅप्टर एकत्र करून तुम्हाला एक एमसीक्यू विचारला जाईल. सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला असा एमसीक्यू विचारला जातो, मोस्टली विचारला जाणार एमसीक्यूज आहे पॉवर हाऊस ऑफ सेल नोन ॲज, तुम्हाला माहिती आहे उत्तर, मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हटलं जात असतं. किंवा मग तुम्हाला एखाद्या सेलचे ऑर्गॅनलिस्ट जे असतात, जसं ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये जे अवयव असतात त्या अवयवाला ऑर्गन्स म्हणतात. ह्युमन बॉडीच्या मध्ये जे अवयव असतात त्या अवयवाला ऑर्गन म्हणतात. त्याच पद्धतीनं जे सेल असतात त्या सेलच्या बॉडीमध्ये जे अवयव असतात त्यांना ऑर्गॅनलिस्ट म्हटले जात असतं, ऑर्गॅनलिस्ट म्हटलं जात असतं. तर त्या संबंधित तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते, क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कुठला ऑर्गॅनलिस्टचा काय फंक्शन आहे किंवा कुठला ऑर्गॅनलिस्ट कुठे असतं, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढे आपण बघून घेऊया बायोमॉलिक्युल्स आणि जेनेटिक्स यांचं एक एमसीक्यू राहील, त्यामुळे बायोमॉलिक्युल्सचं सध्या आपण या ठिकाणी बघणार नाही आहोत. आणि सेल डिव्हिजन मध्ये तुम्हाला कुठलीही एक एमसीक्यू 1001% तुम्हाला सेल डिव्हिजन मध्ये 101% तुम्हाला एक एमसीक्यू सेल डिव्हिजन वरती राहील. या ठिकाणी तुम्हाला कुठलीही सेल डिव्हिजन बद्दल, कुठल्या सेल डिव्हिजन मध्ये काय होतं, किती सेल डिव्हिजनच्या टाईप मध्ये, कुठल्या टाईप मध्ये कशाचं विभाजन होतं, काय रिप्लिकेट होतं, काय जेनेटिकचं सिंथेसिस तरी होत असतं, कुठल्या पेजमध्ये होतं, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सेल डिव्हिजन अगदी बारीकाईने अभ्यास करायचा आहे. खूप सोपं चॅप्टर आहे. नक्काचे मार्क्स तुम्हाला सेल डिव्हिजन या चॅप्टर मध्ये विचारले जातील. त्यामुळे सेल डिव्हिजन या चॅप्टरकडे तुम्हाला अगदी महत्वानं व्यवस्थित बारीकाईनं लक्ष द्यायचं आहे. पुढे जर बोलायला गेलो मी प्लांट टिश्यू अँड ॲनाटॉमी, तर या ठिकाणी तुम्हाला जास्त काही एवढं ब्रीफली विचारलं जाणार नाही. एक साधारणतः सोपा एक एमसीक्यू विचारलाच गेला तर जास्तीत जास्त. मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट कंपल्सरी 1 एमसीक्यूज राहतो, म्हणजे राहतो 1001%, याच्यामुळे एक एमसीक्यूज येईलच तुम्हाला.
ॲनिमल टिश्यू हे पण इम्पॉर्टंट, एवढं माझ्या मते तरी नाही. ॲनिमल टिश्यू म्हणून एवढे काही एमसीक्यूज बघायला मिळत नाही. स्टडी ऑफ ॲनिमल टाईप कॉक्रोच या ठिकाणी एमसीक्यूज राहण्याची शक्यता कमी आहे. या चॅप्टरमध्ये एमसीक्यूज नाच्या बरोबर राहतील तुम्हाला. फोटोसिंथेसिस मोस्ट इम्पॉर्टंट आहे. फोटोसिंथेसिस एमसीक्यूज तुम्ही पकडूनच चला, राहील म्हणजे राहीलच. त्यामुळे प्रिव्हियस एमसीक्यूज बघा, कुठले कुठले एमसीक्यूज फोटोसिंथेसिस वरती विचारले गेले आणि चॅप्टर वाईज एमसीक्यूज सॉल्व्ह करून बघा. फोटोसिंथेसिसचे टू जेड एमसीक्यूज तुम्ही सॉल्व्ह करून टाकायचे आहेत. पुढे गेल्यानंतर रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर या ठिकाणी इतकं वेटेज असणारं चॅप्टर नाहीये, त्यामुळे फक्त याचं रिव्हिजन करून घ्या. ह्युमन न्यूट्रिशन या ठिकाणी 1 एमसीक्यूज राहीलच. नंतर एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन रिलेटेड टू किडनी. किडनीची या ठिकाणी म्हणजे किडनी होण्यापेक्षा या ठिकाणी हे चॅप्टर कशाशी रिलेटेड आहे, हे चॅप्टर तुमचं रेनल सिस्टीमशी रिलेटेड आहे. कशाशी रिलेटेड आहे हे चॅप्टर तुमचं एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन रेनल सिस्टीमशी रिलेटेड आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे रेनल सिस्टीमचा एमसीक्यूज प्रत्येक एक्झाम मध्ये राहतोच, त्यामुळे हे चॅप्टर पण तुम्हाला व्यवस्थित बारकाईने अभ्यास करायचं आहे. नंतर स्केलेटन अँड मुवमेंट फिक्स एमसीक्यू राहील. याच्यामध्ये तुम्हाला या दोन्ही चॅप्टर मध्ये एमसीक्यूज राहतील म्हणजे राहतील. अशा पद्धतीने तुम्हाला आज मी तुमचे जे चॅप्टर वाईज वेटेज आहे ते चॅप्टर वाईज वेटेज प्रत्येक एमसीक्यूला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत काय करायचं आहे, चॅनलची जी लिंक आहे ती शेअर करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सगळी डिटेल पुरवली जात असते, सगळी माहिती सांगितली जात असते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जो आहे डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंटमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तो व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला सर्वांना जॉईन करून घ्यायचा आहे. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.